हाय, नमस्कार सर्वांना शुभ दुपार. तर आज जरा उशीर झाला व्हिडिओ काढायला, कारण काय झालं, आज आमच्या इथे एक लग्न आहे वस्तीवला, आणि त्या लग्नाला गेल्यात आमच्या आत्या गेल्यात इथं, पोरं गेल्यात इथं. तर त्यांचं सगळ्यांचं अगोदर उरकून दिलं, उरकलं सगळ्यांचं जेवण हे करून जावा म्हणलं. सगळं उरकलं, त्यामुळे उशीर झाला. आणि मी पण थोडंसं आज काही काम नाही, हे ते निवांतच चाललं होतं. जरा काम म्हणजे काम आहे, पण मका टाकायचं ते, त्यामुळे आता मका टाकायला लगेच काही नाहीत घरी, त्याच्यामुळं मग थांबलोय. आता मका टाकायच्या ते तो किती अजून 3 एकर मका टाकायच्यात. भुईमुग पण टाकायचा आहे, पण आता ते ट्रॅक्टर ड्रायव्हर काय घरी नाही, त्याच्यामुळं राहिले. तर ड्रायव्हर आलं की मग चालू होईल लागोपाठ रोज. म्हणलं आजच्या दिवस काय एवढं हेच करायचं नाही, कारण आता लग्नाला आते गेल्यात म्हणल्यावर शेरडांचं ह्यांचं बघावं लागल. परत इथं दारात गवार या म्हणलं ती गवार तोडायची दुपारनं, परत त्यात रोटावेटर मारायचं आहे. त्याच्यामुळे काय दुसरं काय काम नाही बी बरं का. तसं गवारच तेवढी तोडायची आहे, तेवढी तोडायची दुपारनं, आणि त्याच्यामुळे चाललंय निवांत असं. तर भुईमुगाचं बी पण आणून ठेवलंय, आणि इकडं मकाचं मटेरियल बघा किती आणलंय. 40,000चं मटेरियल आणलेलं. तर आतापर्यंत किती टाकली, 1 एकर 2 एकर टाकली मका, 1 एकर गहू टाकला, आणि अजून 2-3 एकर टाकायची राहिली मका. तर हो का इथं मटेरियल आणून ठेवलंय एवढं आता 3 एकराचं मटेरियल आहे. गहू पण मस्त टाकलाय, उगवलाय छान असा. पण अजून मी काय त्या रानाकडे गेलीच नाही, गेल्यावर दाखवते तुम्हाला आपला गहू कसा आलाय. ती मस्त उगवलाय म्हणतात सगळ्यात गहू. ही एक छोटी पिशवी आहे, ह्या वेळेसच ही पिशवी आणली, दरवेळेस काय आणत नाही, कारण त्यावेळेस जास्त मटेरियल घालायचं ठरवले. ह्या बारीने पण मका चांगली आली आहे, म्हणजे जास्त मका म्हणजे मनासारखी जरा झाली आहे. त्याच्यामुळं म्हटलं आता ह्या वेळेस जास्त मटेरियल घालायचं, अजून पण मस्त यावं, चांगले यावं म्हणून जास्त मटेरियल आणलंय. तर 40,000चं मटेरियल आणलेलं आहे बघा. एकदा 40,000चं मटेरियल आणलं, बी आणलं मकाचं, निम्मी अर्धी टाकून भिजवून उगवून झाली आणि अजून निम्मी अर्धी राहिली टाकायची. तर ती निम्मी टाकायची राहिलेली टाकायची उद्यापासून सोमवार या दिवसाची लाईट असते भिजवायला, रात्रीच काय भिजवायला जात नाही आम्ही, त्याच्यामुळं उद्यापासून टाकायची. पहिली मका टाकलेल्यालाच उद्या अजून एकदा दुसरं पाणी द्यायचंय, नंतर दुसरी टाकायची. जशी भिजल तशी टाकायची. चालली 1 एकर टाकून भिजवून घेतोय, कारण सगळी संगत टाकली ना. आता काय पाऊस नसतो, पावसाळा असल्यावर जमतं, पावसामुळं भिजून निघते. पण आता पाऊस नाही, त्याच्यामुळं भिजवावं लागते सगळी संग काय भिजवणं होत नाही. आणि 4 दिवसाची लाईट असते, आणि 3 दिवस रात्रीची असते. त्यामुळं जसं लाईट या आणि जसं भिजल तसं एक एकर टाकत भिजवत चाललंय आमचं. जर असं चालूच राहतंय. आता बघा, आता 40,000चं एवढं मटेरियल आणलं, बी आणलं, आणखी ट्रॅक्टर आमचा घरचाच आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टरचं वाचतंय थोडं, ते तरी बरं आहे. जास्त आम्ही मजुरी पण लावत नाही, मजुरी लावून काय परवडत नाही, त्याच्यामुळं मजुरी नाही लावत. कारण एवढा खर्च आणि मजुरी लावायची म्हणल्यावर तर कसं परवडायचं, त्यामुळे मजुरी नाही लावत. घरच्या घरीच असतं आपलं सगळं, घरीच आम्ही सगळी कामं करतो. लई जर लोड आला होईनाच असं तर कधीतरी लावतो, असं नाहीतर तसं नाही लावत. कारण शेतातले कामं करायला आम्ही 3 जणच असतो, आम्ही दोघी आणि आमचा आप्पा, एवढे 3च असतात. मग आम्हाला 3घांना एवढं काम करावं लागतं सगळं रानातलं. हे असतात बाहेरचं, ह्यांचं काम असतं मशनी इथं बोरिंगच्या, परत MSCBचं काम चालू आहे, मग त्यांचं तेच काम चालू असतं. तर हा का इकडे आपला टेम्पो लावलाय, तर दिवाळीला टेम्पो घरी आणलेला, आणि आता परत दुसऱ्या कामावर जायचं या. पण आता इथं जवळचं काम चाललंय, दिवाळीला घरी आली होती, टेम्पो घरी आणलेला लक्ष्मीपूजनला पूजायला. तर हा का इथं लावलाय, ते आहे का नाही आपल्या ह्याच्याच कामावर असतं, MSCBच्या कामावरच असतो हा टेम्पो. तर तुम्हाला काय व्हिडिओमध्ये जास्त करून दिसला नाही, आता दिसला, कारण आता इथं जवळच काम चालू आहे, त्याच्यामुळं टेम्पो काय रोज लागत नाही, म्हणून घरीच लावून ठेवलाय बघा. 3घांना काय एवढं उरकत नाही, मग त्याच्यामुळे आता मकाचं बघा, आता मका टाकली, भिजावली, एक टाकस तर तोपर्यंत आता पहिली मका टाकलेलीला परत औषध मारावं लागन.
किडीला औषध मारावं लागन, गवतावला औषध मारावं लागन, युरिया आणावं लागन, युरिया आणून टाकायचा, परत भिजवायची. तर असं मकच असतं, एक ना एक सारखं चालूच असतं. आणि आता पाणी पण जास्त लागणार आहे मकाला. पाऊस होता त्याच्यामुळे पावसाळा भिजत होती, पण आता 15 दिवसाला भिजवावं लागेल. तर आम्ही पहिली मका केलेली ना, ती 4 महिन्यात मका निघली, पण तिला पाणी किती लागली, किती पाणी दिलेले बघा, 4च पाणी दिलती, कारण पाऊस होता त्याच्यामुळं. आता काय पाऊस नाही, आता बघू आपण किती पाणी लागते ती. 15 दिवसाला तर भिजवायला लागते. मकाचं मी पीक म्हणतात 5 महिन्याचं असतं, मग 15 दिवसाला भिजवायचं म्हणल्यावर 10 वेळा भिजवावं लागेल 5 महिन्याचं मकाचं पीक म्हणल्यावर. तर बघू आता आपण किती वेळा भिजवावं लागतंय ती. पहिली मका तर 4 वेळा भिजवली होती. भुईमुगाचं बी आणून घरात ठेवले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला भुईमुगाचं बी आणलेलं, आणि भुईमुग टाकताना पण दाखवते. तर असू द्या, कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून. छान असं मस्त चिंचेचं झाड आहे दारात, सावलीला गाडी लावली हो का, इथं गाडीवर बसली आहे. म्हणलं मस्त आज व्हिडिओ घ्यायचा निवांत छानपैकी. तर असू द्या, व्हिडिओ कसा वाटतोय प्लीज कमेंट करून सांगत जावा. शेतकऱ्यांचे व्हिडिओ कोणाला आवडतात का नाही, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.